नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजना 2.0 स्वरूपात वाढवलेली आहे. म्हणजेच की यामध्ये शहरी व ग्रामीण गरिबांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देण्यावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. योजना फक्त घर बांधण्यासाठीच नाही, तर स्वतः व्याजदरावर होम लोन सबसिडी आणि मदत पारदर्शक प्रक्रिया अर्जदारांना ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आहे. म्हणजेच की चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया संपूर्ण माहिती. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. PM किसान म्हणजेच की PM प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच की प्रधानमंत्री आवास योजना 2.0 म्हणजे नेमके काय? गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळावे हा योजनेचा लाभमागचा उद्देश आहे. म्हणजेच की ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. सरकारकडून थेट आर्थिक मदत व गृह कर्जांवर व्याज देखील दरातील सबसिडी या ठिकाणी दिले जाणार आहे. 2025 पर्यंत लाखो कुटुंबांना या योजनेतून फायदा मिळण्याचे या ठिकाणी लक्ष देत आहे. म्हणजेच की आता शहरी गरिबांना व ग्रामीण भागातील गरिबांना घर बांधण्यासाठी थेट आर्थिक मदत मिळणार आहे. ग्रामीण भागातील घर बांधण्यासाठी कुटुंबांना 1.20 लाख ते 1.50 लाख म्हणजेच की 1,00,000 म्हणजेच इतकी रक्कम मिळणार आहे. व्याजदरांना देखील सबसिडी होम लोन घेणाऱ्या व्याजदरांना 6.5% पर्यंत या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे. जास्तीत जास्त 2.67 लाख पर्यंतची सबसिडी थेट तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची मदत होणार आहे. स्त्रियांना प्राधान्य. घराच्या मालकीणीचे स्त्रीचे नाव असणे या ठिकाणी अनिवार्य आहे. कमीत कमी सहमालक म्हणजेच की या ठिकाणी नाव असणे अनिवार्य आहे. यामुळे महिलांना आर्थिक सशक्तीकरण काढण्यासाठी या ठिकाणी मदत होईल. आता पाहून घेऊया की पर्यावरणपूरक घरे बांधण्यासाठी टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर करूया. म्हणजेच की पारदर्शक अर्ज प्रक्रिया. सर्व अर्ज प्रक्रिया स्वीकारली जातात का? आधार व मोबाईल नंबरद्वारे अर्जदाराची या ठिकाणी पडताळणी देखील होत असते. आपण जाणून घेऊया. पात्रता म्हणजे क्रायटेरिया. घर नसणे. अर्जदाराकडे भारतात स्वतःचे पक्के घर नसावे. म्हणजेच की आर्य वर्गारी EWS म्हणजेच की अति गरीब वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असणारे या ठिकाणी पात्र असणार आहे. LIG म्हणजेच की गरीब वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाखापर्यंत असणारे यावर्षी पात्र असतील. MIG म्हणजेच की मध्यमवर्गीय वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 12 लाखापर्यंत असणारे पात्र राहणार आहे. तर MIG सेकंड म्हणजेच की वार्षिक उत्पन्न 12 लाख ते 18 लाख रुपये असण्याचे हे सुद्धा या ठिकाणी पात्र राहणार आहेत. म्हणजेच की सहमालक. घराच्या मालकी सरीचा सहभाग असणे या ठिकाणी अनिवार्य आहे. अर्जदाराचं वय वर्ष हे 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून घर बांधण्यासाठी मदत घेतली नसावी. जर त्यांनी मदत घेतलेली असेल तर त्यांना या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे. आवश्यक लागणारी कागदपत्रे म्हणजेच की महत्त्वाचं म्हणजेच की आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला किंवा सॅलरी स्लिप, बँक पासबुकची प्रत, येणारे जे काही रक्कम आहे ते अनुदानाचे तुमच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केले जाणार आहे. तुम्हाला बँक पासबुकची प्रत इथे लागणार आहे. घर नसल्यास दाखल किंवा तुमचे शपथपत्र, पासपोर्ट साईजचा फोटो व तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी OTP पडताळणीसाठी लागणार आहे. व जाणून घेऊया ऑनलाईन प्रक्रिया स्टेप बाय स्टेप. व अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे व तिथे तुम्ही अर्ज करून घेऊ शकता. नंतर तुम्हाला हा ऑफलाईन सुद्धा याचा अर्ज करता येतो व ऑनलाईन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येतो. धन्यवाद.